आणि थोडंसं आलं टाकायचं आहे. बरं. थोडंसं हां आणि थोडंसं मीठ, अगदी थोडंसं. बरं. थोडं कमी. हां आता हे मिक्स करून घेऊयात. आपल्याला हे 2 वस्तू टाकायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपण तवा गरम करायला ठेवूयात, कारण की हे टाकल्याबरोबर आपल्याला पॅनकेक सोडायचे आहे. हो, हा तवाही जरा पॅनकेक ज्या पद्धतीने असावा तशा पद्धतीचा तवा आहे. म्हणजे त्याला आपण ज्या त्या ग्रिडल्स आहेत आणि हे थिक बॉटमचं आहे. बरोबर, ठीक आहे. काय करायचं पुढे आता? आता आपण याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात सगळं. बरं. तवा तापायला ठेवलाय आपण. साखर वगैरे आपण सगळं घातलेलं आहे. आता आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालूयात. बेकिंग सोडा कमी घालायचा आहे थोडासा. ओके, बेकिंग सोडा घातला. हां आणि ही 1 चमचा पावडर टाका. बेकिंग पावडर. हां हे पण आता मिक्स झालं. पुढे काय? आता आपण त्या मिश्रणामध्ये हे याचं मैद्याचं मिश्रण मिक्स करणार आहे पुन्हा. भोपळ्याच्या मिश्रणात. हो, ही सगळीच टाकूयात. पहिल्यांदा कमी कमी टाकायची. हे पळीनी लगेच पडेल इतक्याच कन्सिस्टन्सीचं पाहिजे आपल्याला. म्हणजे पातळ नको आहे, डोश्याच्या पिठासारखं नको, त्याच्यापेक्षा घट्ट हवं असतं. थिकनेस त्याचा मेंटेन करायला हवा आहे आपल्याला. हो. आता हे इतपत घट्ट झालंय. थोडंसं आपण हे दूध घालून एक चमचा साधारण दूध घालायचं आणि हे थोडंसं असं पडेल एवढं करून घेऊया. आपला तवा तापलेला आहे आता. हां तर आपण आता याच्यावर तूप घालूया. हो, किती घालायचं तूप? हां पूर्ण चमचाभर घालायचं. वा वा. आता आपल्याला अशी गोल साधारण पळी पाहिजे याच्यासाठी, कारण की एकच पळी आपण सोडणार याच्यावर. साधारण ही जरा मोठी भरून घ्यायची पळी. वा वा वा, क्या बात आहे. बस, हे जाडच असतं कारण केक सारखं असतं, त्याच्यामुळे याला असं हलवून वगैरे काही करायची गरज नाही. हे जसं पडलंय तसंच पडू द्यायचं. तुम्ही जर त्याला काळजीपूर्वक पाहिलं तर त्याला आपण पॅनवर टाकल्या छिद्र पडायला सुरू झाली आहे. हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे त्याला तो असा सच्छिद्रपणा येतो. बरोबर ना? बरोबर. क्या बात आहे. आता ह्याच्यावरनं काढला की पॅनकेक तयार झाला का? हा, म्हणजे उलटवायचा तो आणि तो आता आणखीन फुगेल चांगला असं. आणि मग तो उलटवून झाला की मग त्याच्यावर तुम्ही चॉकलेट सिरप, मध आणि चीज वगैरे घालून त्याचं गार्निशिंग करून छान प्रेझेंट करू शकतो. ड्रायफ्रूटचे कापही घालू शकतो. हो, ड्रायफ्रूटचे काप घालायचे. आणि ते मेनली याच्यावर पॅनकेक्सवर नेहमी मेपल सिरप असतं. आपल्याकडे असलं तर उत्तम, नसलं तर मध घालायचं. खूप छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं ते. व्हेरी गुड. आता काय? आता आपण याला साईड चेंज करूया, त्याची उलटवूयात. ही जी काही सफाईदारपणे उलटवण्याची कला तुम्हाला अवगत झालेली ना, त्याला तर 100 पैकी 200 मार्क आहेत. आणि या पदार्थाला सुद्धा आता तो आम्हाला खायचा आहे. पण तुम्हाला खायचा असेल तर पटकन घेऊन घ्या पंपकिन पॅनकेक साठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. लाल भोपळ्याचे पॅनकेक करण्यासाठी लागणारे साहित्य: लाल भोपळा, साखर, मैदा, दूध, वेलची पावडर, तूप, जायफळ पूड, बेकिंग सोडा, आलं, बेकिंग पावडर, मीठ, विनेगर आणि अंड. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये पाणी गरम करून त्यात लाल भोपळ्याचे तुकडे घालून फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवून घ्यावं. नंतर शिजवलेल्या भोपळ्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्यावी. एक बाउल घेऊन त्यामध्ये शिजवलेल्या भोपळ्याची पेस्ट, 1 चमचा विनेगर आणि फोडलेलं अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मैद्याचं मिश्रण तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये मैदा, 2 ते 2.5 चमचे साखर, जायफळ पूड, वेलची पूड, आलं आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून कोरडं मिश्रण तयार करावं. हे मैद्याचं कोरडं मिश्रण लाल भोपळ्याच्या मिश्रणात घालून सर्व एकजीव करून त्यामध्ये थोडंसं दूध घालून पुन्हा मिश्रण एकजीव करावं. फ्रायपॅन गरम करून भोपळ्याच्या मिश्रणाचे पॅनकेक घालावेत आणि खरपूस भाजून घ्यावेत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?